नमस्कार. माझे कोणी मित्र जर ऑनलाईन असतील, लाईव्ह असतील तर त्यांनी मला आवाज येत आहे का एवढं जरी कमेंटमध्ये सांगितलं तर आपण पुढे आजचा जो लाईव्हचा मुद्दा आहे, आज लाईव्ह करण्याच्या पाठीमागचा उद्देश आहे ते आपल्या सर्वांना सांगता येईल. जर कोणी ऑनलाईन असेल ठीक आहे. आता आपण आवाज येतोय असं गृहीत धरून मी आजचा लाईव्ह करण्याच्या पाठीमागचा उद्देश आज आपल्याला सांगतो. आज लाईव्ह करण्याच्या पाठीमागं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे माननीय पंतप्रधान यांनी कोरोना योद्धाचे लॉकडाऊन कालावधीमधील पगार कपात करू नये, ते पगार त्यांना देण्यात यावेत असं आव्हान त्यांनी केलेलं होतं. मात्र या आव्हानाला केंद्र शासनाच्या अखत्यारीत चाललेल्या देवगड कॅन्टोन्मेंट बोर्डचे CEO यांनी केराची टोपली दाखवली आहे का? दुसरा मुद्दा आहे, देवगड कॅन्टोन्मेंट बोर्डाचं प्रशासन लोकांना नागरी सुविधा देण्यामध्ये अपयशी ठरलेलं आहे का? देवगड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे आर्थिक परिस्थितीला जबाबदार कोण? ठेकेदार, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील अभद्र युक्तीमुळे आणि भ्रष्टाचारामुळे बोर्डाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे का? नागरी सुविधा देण्यास अपयशी झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी यांना त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पदावरनं हटवावं का? या 4 मुद्द्यावरती मी घेऊन आपल्या लाईव्ह येत आहे. याचं कारण महत्त्वाचं आहे, कारण माननीय पंतप्रधान यांनी ज्यावेळेस आपला देश लॉकडाऊन करायचा होता कोरोना जागतिक महामारीच्या संदर्भात माननीय पंतप्रधान यांनी देश संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आला आणि लॉकडाऊन झाल्यानंतर वेळोवेळी तळहातावरती पोट असणाऱ्या कामगारांचा, त्याचबरोबरती खऱ्या अर्थानं कोरोना योद्धा म्हणून असलेले सर्व आरोग्याचे कर्मचारी, सफाई कामगार इत्यादींचा पगार कुठल्याही परिस्थितीत कुणीही कट करू नये. एवढंच काय, घर भाडं असणाऱ्या मालकांनीही भाडेकरूकडून पैसे वसूल करू नये. यापेक्षा पुढे जाऊन त्यांनी एक आवाहन केलेलं होतं की बँकांनी ज्या कर्ज वसुली आहेत या कर्ज वसुली थांबवण्यात याव्यात, अशा स्वरूपाचं भावनिक आव्हानही त्यांनी माननीय पंतप्रधान यांनी केलं होतं. मात्र या सर्व आव्हानाला खुद केंद्र शासनाच्या अखत्यारीत चालत असलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डानेच त्याला केराची टोपली दाखवली आहे का? हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आज मी तुमच्याशी चर्चा करणार आहे. कारण देवगड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माननीय CEO यांनी जे काय आदेश आता काढलेले, हे आदेश अतिशय भयानक अशा परिस्थिती म्हटलं तरी म्हणावं लागेल. कारण आता यांनी जो आदेश काढलेला आहे त्या आदेशामध्ये ते असे म्हणत आहेत की बोर्डाची आर्थिक परिस्थिती बिकटची झाली असल्या कारणाने आता एप्रिल महिन्याचा पगार त्यांनी केलेला आहे, मात्र मे महिन्याचा पगार त्यांच्याकडं पगार देण्यासाठी त्यांच्याकडं पैसा शिल्लक नाही. त्यामुळं कर्मचारी आणि जे काही सगळे त्यांचे प्रशासकीय अधिकारी यांना त्यांनी ते पत्र करून कळवले की मे महिन्यामध्ये कुणाचाही पगार करता येणार नाही. ही खूपच दुर्दैवी बाब आहे. त्यांचा तो आदेश त्यांचा जो आदेश आहे, त्यांनी प्रेझेंट आदेश त्यांनी दाखवलेला ऑर्डर क्रमांक 761 डेटेड 4/5/2020 रोजी हा आदेश त्यांनी काढलेला आहे. आणि त्याच्या आदेशामध्ये ते असे म्हणत आहेत की आता आम्ही एप्रिलचा पगार आम्ही केलेला आहे, मात्र मे मध्ये आम्हाला पगार देण्यामध्ये आमच्याकडे पैसा नाही. त्यामुळे कुठल्याही कर्मचाऱ्याचा पगार बोर्डाकडनं होणार नाही. एकीकडे माननीय देशाचे पंतप्रधान, त्याचबरोबर महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री यांनी वारंवार प्रेस कॉन्फरन्सद्वारे घेऊन अशी माहिती दिलेली आहे की लॉकडाऊन काळामधला कुठल्याही कर्मचाऱ्याचा, त्यातली त्यात खऱ्या अर्थानं कोरोनाचे योद्धे म्हणून आपण जे म्हटलं जातो त्यामध्ये आरोग्य कर्मचारी, नर्सेस, डॉक्टर्स, सफाई कर्मचारी यांचा पगार
त्यांना त्याचबरोबर ती पोलीस अधिकारी यांचा पगार थांबणार नाही, त्यांना पगार देण्यात येईल. मात्र देवगड कॅन्टोन्मेंट बोर्डाने ही जी काढलेली आदेश आहे माननीय रामस्वरूप हरिद्वाल मुख्य कार्यकारी अधिकारी देवगड कॅन्टोन्मेंट बोर्ड यांनी जो आदेश काढलेला आहे, हा आदेश पंतप्रधानाच्या आदेशाला किंवा आव्हानालाच त्यांनी केराची टोपली दाखवली की काय अशी म्हणायची या ठिकाणी वेळ आलेली आहे. आता मुद्दा हा येतो की यांना हे आव्हान काढण्याचा, हा आदेश काढण्याच्या पाठीमागचा नेमका त्यांचा उद्देश काय होता किंवा काय परिस्थिती अशी उद्भवलेली आहे की त्यांना हा आदेश काढावा लागला. आता या आदेशाला आता खुद त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी ऑब्जेक्शन घेतलेले. आजच त्यांनी देवगड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मजदूर संघ यांनी माननीय पंतप्रधान त्याचबरोबर ती महामंत्री भारतीय मजदूर संघ यांना त्यांनी एक पत्र दिलेलं आहे. त्या पत्रामध्ये ते असे म्हणत आहेत की देवगड कॅन्टोन्मेंट बोर्ड मजदूर संघ द्वारा उपरोक्त विषय अंतर्गत सफाई कर्मचारियों का वेतन रोकने के संबंध में कैंटोनमेंट प्रशासन द्वारा नोटिस जारी किया गया है. ऐसे समय पर जब देश में फैल रही कोविड-19 कोरोना वायरस के कारण पूरे समाज पर इसका असर दिख रहा है और इस महामारी के योद्धा में पुलिस डॉक्टर के साथ सफाई कर्मचारी भी इस लड़ाई में योद्धा है. ऐसे कठिन समय पर देवगड कैंटोन्मेंट बोर्ड प्रशासन द्वारा आर्थिक स्थिति का कारण बताते हुए वेतन नहीं देने के संबंध में नोटिस जारी किया गया है. जबकि कैंटोनमेंट कर्मचारी इस महामारी के समय पर ज्यादा काम कर रहे हैं. देश के प्रधानमंत्री तथा श्रम मंत्रालय के आदेश में है कि किसी भी कर्मचारी का वेतन कटौती नहीं की जाएगी. देवगड कैंटोनमेंट का वेतन कटौती का ऐसा आदेश आना मतलब इस महामारी की लड़ाई में लड़ रहे योद्धाओं का मनोबल घटाना. इसलिए देवगड कैंटोनमेंट बोर्ड मजदूर संघ की इस कड़ी को निंदा करता है. अंततः ये आपसे निवेदन करता है कि सफाई कर्मचारियों का वेतन के संबंध में समस्या प्रधानमंत्री कार्यालय के समाचार पत्र के जल्द से जल्द निवारण किया जाए. माननीय पंतप्रधानांना देवगड कॅन्टोन्मेंट मजदूर संघाच्या वतीनं हे निवेदन आज पाठवण्यात आलेलं आहे. आता मुद्दा या ठिकाणचा येतोय की देवगड कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नेमका हा आदेश का पारित केला, त्याची कारणं काय आहेत. आता देवगड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या म्हणण्यानुसार देवगड कॅन्टोन्मेंट बोर्डाची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे. आर्थिक परिस्थिती देवगड कॅन्टोन्मेंटची नाही. याला जबाबदार कोण आहे? खऱ्या अर्थानं देवगड कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून मी त्या ठिकाणी काम करत आहे. काम करत असताना देवगड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे लोकांना मूलभूत नागरिक सुख सुविधा देण्यामध्ये अपयशी ठरलेले आहेत का? प्रशासन चालवण्यात ते अपयशी आहेत का? हा माझा त्यांना प्रश्न आहे. कारण गेल्या काही महिन्यापूर्वी देवगड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हॉस्पिटलमध्ये बोगस एनसीडी कॅम्प दाखवून लोकांना आरोग्य सुविधा देत असल्याचं भासवून ते एनसीडी कॅम्प न करता महाराष्ट्र शासनाकडनं त्यांनी पैसे काढले आणि या संदर्भात मेहरबान न्यायालयात मी FIR दाखल केली. त्याच्यावरती देवगड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे त्या हॉस्पिटलचे RMO यांनी कुठल्याही प्रकारचा मेडिकल कॅम्प न करता राष्ट्रीय अभियानांतर्गत तो मेडिकल कॅम्प केल्याचं दाखवलं आणि बोगस कॅम्प करून असा कुठलाही कॅम्प न करता ही कॅम्प केल्याचा दाखवून त्यांनी त्यातनं पैसे काढले. हा भ्रष्टाचाराची बाब मी देवगड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे CEO यांना पत्राद्वारे पुराव्याद्वारे त्यांना माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीद्वारे कळवली होती आणि संबंधितावरती कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र देवगड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या CEOनी आज तागायत संबंधित अधिकाऱ्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. वेळ ही होती की देवगड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या CEOनी यांच्यावरती तात्काळ FIR नोंद करणं अपेक्षित होतं, मात्र ती केलेली नाही. याचबरोबर ती देवगड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीमध्ये अनाधिकृत बांधकामाच्या संदर्भात मोठ्या तक्रारी आहेत. बेकायदेशीर वृक्षतोडीच्या तक्रारी आहेत. एवढंच काय, त्या ठिकाणी सध्या हॉस्पिटलमध्ये ज्या मूलभूत सुविधा त्या ठिकाणी दिल्या जात होत्या पूर्वीच्या आणि आताची परिस्थिती जर आपण त्या ठिकाणी अवलोकन केलं स्वतः देवगड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे CEO यांनी,
तर पूर्वीच्या ओपीडीचे पेशंट आणि आताची होत असलेली ओपीडी याच्यामध्ये तफावत नेमकी काय झाली? जर मूलभूत आरोग्यासारख्या मूलभूत सुखसुविधा देण्यातही देवगड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीओ अपयशी ठरत असतील तर मला असं वाटतं की त्यांनी नैतिकता दाखवून पदावरती राहण्याचाही अधिकार त्यांनी नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ताबडतोब त्यांचा राजीनामा घ्यायला हवा, कारण हे स्वतः त्या ठिकाणचे प्रशासन चालवण्यावरती अपयशी ठरलेले आहे. मुद्दा या ठिकाणचा आणखी प्रश्न या ठिकाणी होतो, जर बोर्डाची आर्थिक परिस्थिती कमजोर आहे तर देवगड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस त्या ठिकाणच्या डॉक्टर भरती होती, या डॉक्टर भरतीमध्ये कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने डॉक्टर भरती करण्यात येत होती, तर त्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमध्येही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतोय. इंटरव्ह्यूच्या अगोदरच ज्या डॉक्टरची नावं, जे डॉक्टरची भरती होणार आहे, जे डॉक्टर सिलेक्ट होणार आहे, यांची नावं मी अँटी करप्शनला, सीबीआयला आणि त्याचबरोबर ती माननीय जिल्हाधिकारी यांना मी ईमेलद्वारे कळवली होती. आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर तेच डॉक्टर सिलेक्ट झाले होते. आणि ज्यावेळेस हे त्यांच्या लक्षात आलं की याच्या तक्रारी झालेल्या आहेत, तर त्या ठिकाणी ते इंटरव्ह्यू कॅन्सल करण्यात आला किंवा ते डॉक्टर सोडून गेले. जे इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट झाले होते त्यांना असं वाटलं की आता आपल्या पुढे कारवाई होईल, म्हणून कदाचित त्यांनी त्या ठिकाणी रुजू होण्यास नकार दिला. म्हणून देवगड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीओ यांनी दुसरी जाहिरात काढली आणि कारण असं दाखवलं की डॉक्टरांचा पगार कमी असल्यामुळं इंटरव्ह्यूला किंवा जॉईनिंग व्हायला ते डॉक्टर तयार नाहीत, म्हणून पूर्वीच्या जाहिरातीमध्ये दिलेल्या पेमेंटपेक्षा आणखी 10,000 पेमेंट आम्ही त्याच्यामध्ये वाढवून देत आहोत. त्यावेळेस देवगड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीओ माननीय रामस्वरूप हरितवाल यांना बोर्डाच्या आर्थिक परिस्थितीचं अवलोकन नव्हतं का? हे 4 महिन्यापूर्वीची 3 महिन्यापूर्वीची घटना आहे, जास्तीची नाही. मग त्यावेळेस त्यांना त्या बोर्डाच्या या संदर्भातलं आर्थिक परिस्थितीचं अवलोकन नव्हतं का? एवढंच नाही, जर बोर्डाची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे तर या ठिकाणी जे काही ठेकेदारी पद्धतीचे कर्मचारी आहेत, या कर्मचाऱ्याची संख्या दुप्पट करण्याचं कारण काय? आणि आज या कोरोनासारख्या महामारीमध्ये जे खऱ्या अर्थानं योद्धा म्हणून लढत आहेत, खऱ्या अर्थानं या लढाईमध्ये आपलं घरदार सोडून बायका मुलांची काळजी न करता या लढाईत सामील झालेले आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी यांना तुम्ही आज पत्र काढून सांगता की या महिन्याचा पगार दिलेला आहे, पुढच्या महिन्यात आम्हाला पगार देता येणार नाही आणि तशी बोर्डाची आर्थिक परिस्थिती नाही. याच्या अगोदर ज्या काही मूलभूत सुविधेच्या संदर्भात जे टेंडर तुम्ही काढले होते, या टेंडर संदर्भात पण बऱ्याचशा तक्रारी आपल्याकडे आलेल्या आहेत. या तक्रारीचं वरिष्ठ पातळीवरनं चौकशी व्हावी. जे टेंडर काढण्यात आले होते, या टेंडरमध्ये जे रेट कोट करण्यात आले होते त्याच्यापेक्षाही जास्त रेटनी हे टेंडरमध्ये तडजोडी करण्यात आल्या. ह्या भ्रष्टाचारी या ठिकाणी झाला. त्यावेळेस आर्थिक परिस्थितीचं भान माननीय सीओ यांना नव्हतं का? हाही प्रश्न त्या ठिकाणचा उपस्थित आहे. आता नागरिकांकडून अशी चर्चा होत आहे की देवगड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीओ आणि सध्याचे लोकप्रतिनिधी यांना कुठल्याही प्रकारचं बोर्डाच्या आर्थिक परिस्थितीचं गांभीर्य नाही. आणि मला असं कळलेलं आहे की त्यांनी हा जो आदेश काढलेला आहे, या आदेशाच्या पाठीमागचा त्यांचा एकमेव उद्देश आहे की किमान असा आदेश काढल्यामुळं वरिष्ठ पातळीवरच्या अधिकाऱ्यांवरती दडपण निर्माण होईल आणि लवकरात लवकर आणखी काहीतरी फंड आपल्या बोर्डाला ते देतील, या हेतूने हे आदेश काढण्यात आलेले आहेत आणि त्याची माध्यमातून जाहिरातबाजी करत आहेत. हा तर मग शासनाला ब्लॅकमेल करण्याचा प्रकार हा सीओ करत आहेत का? यांची चौकशी व्हायला पाहिजे. मुद्दा या ठिकाणचा आहे की ज्या पद्धतीनं प्रशासन, आताची परिस्थिती देवगड कॅन्टोन्मेंट बोर्डाची आहे, अनेक प्रकारच्या तक्रारी त्या ठिकाणी नागरिकांकडनं स्वतः प्रशासनावरती प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या तक्रारी होत आहेत. असे असताना सीओ नेमके काय करत आहेत? सीओना प्रशासन चालवण्यामध्ये कुठेतरी अडचणी होत आहेत का? किंवा भ्रष्टाचाराची लॉबी त्यांच्या पाठीमागे आहे म्हणून त्यांना बोर्डाच्या आर्थिक परिस्थितीकडे लक्ष द्यायलाच वेळ नाही? असं म्हटलं जातंय, अशा पद्धतीच्या काही तक्रारी आहेत की रेड झोन असणाऱ्या एरियामध्ये आज ही मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं होत आहेत आणि त्या रेग्युलेट होत आहेत.
याकडं मात्र यांचं लक्ष नाही. याचबरोबर ती आजही अशाही परिस्थितीमध्ये एकीकडं कर्मचाऱ्याचा पगार द्यायला यांच्याकडं हे नाही, मात्र कोरोना योद्धा असल्याचं दाखवून कोरोनाच्या ह्याच्यामध्ये भावनिक करून त्याच्यावरती फुलं उधळण्यासाठी यांच्याकडे लाखो रुपये आहेत. हा नेमका प्रकार काय? आणि म्हणून मला असं म्हणायचंय की माननीय पंतप्रधान यांनी कोरोना योद्धाचे लॉकडाऊन कालावधीतील पगार देण्याचं जे आव्हान त्यांनी केलेलं होतं की कुठल्याही प्रकारे ते पगार आम्ही कट करणार नाही, या योद्धाच्या लढाईला प्रोत्साहन देण्यासाठी, या योद्धांना प्रोत्साहन देण्यासाठी संपूर्ण सैन्य आज त्यांच्यावरती फुलं टाकत आहे, त्यांना प्रोत्साहन करत आहे, टाळ्या वाजवल्या जात आहेत. आणि एकीकडं देवगड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीओ त्यांना पगार देण्यासाठी आमच्याकडे पैसेच नाहीत अशा स्वरूपाचं ते त्यांचं परिपत्रक काढत आहेत, अशा पद्धतीची ऑफिशियल ऑर्डर काढत आहेत. हा नेमका काय प्रकार आहे? मला तर असं वाटतं की खऱ्या अर्थानं या योद्ध्याला कोरोनाची लढाई लढत असलेल्या योद्ध्यांचं मनोबल खच्ची करणारं या सीओचं वर्तन आहे. एवढंच काय, पाठीमागं त्यांनी एक हास्यास्पद आणखी एक गोष्ट माननीय सीओ यांनी केलेली होती. कोरोनाच्या या लढाईमध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केलेला आहे, याचबरोबर ती पोलीस अधिनियमच्या ठिकाणचा लागू केलेला आहे. आणि या परिस्थितीमध्ये संचारबंदीला पूर्णपणे बंदी असताना देवगड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीमध्ये लोक त्या ठिकाणी नाहक गर्दी करतायत किंवा गर्दी होते, या स्वरूपाची बोर्डाची मीटिंग घेतली आणि जिथं गर्दी होत आहे त्या गर्दी करणाऱ्यावरती दंडात्मक कारवाई करण्याचे आणि त्याच्या दंडाची त्यांनी प्रसिद्धी माध्यमाला दिल्या. हे तर सरळ सरळ कायद्याचं उल्लंघन करणार आहे, माननीय जिल्हाधिकारी आदेशाचं अवमान करणारं आहे. माननीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने काढलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचं काम हे देवगड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सीओचं आहे. मात्र हे स्वतःचे नेम तयार करत आहेत आणि नेम कायदेबाह्य पद्धतीनं त्या ठिकाणी नागरिकांना दंड वसूल करण्याचे आदेश काढत आहेत. यावरूनच असं लक्षात येतं की देवगड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीओ एकतर त्यांना कुणीतरी मिसलीड करत आहेत किंवा ते प्रशासन चालवण्यामध्ये पूर्णपणे अपयशी आहेत असे नागरिकांच्या समज व्हायला झालेले आहे. कारण अनेक स्वरूपाच्या तक्रारी आता त्यांच्या विरोधातल्या आहेत. मग माननीय रामस्वरूप हरिद्वाल यांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यांच्या कालावधीमध्ये झालेल्या संपूर्ण व्यवहारांचा, निघालेल्या टेंडरचा, या सगळ्या प्रकारची चौकशी करून यांची या पदावरनं हकलपट्टी करण्यात यावी का, असा प्रश्न नागरिकाकडनं आता उपस्थित होत आहे. याचं कारण असं आहे की असं म्हटलं जातं की मूलभूत मानवी हक्कामध्ये मृत्यूनंतर कुठल्याही प्रेताची किंवा मृतदेहाची विटंबना होता कामा नये, त्याच्या रितसर नोंदी झाल्या पाहिजेत. आणि हे देवगड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सीओची जबाबदारी आहे, ती प्रशासनाची जबाबदारी आहे. आणि त्या ठिकाणी काही महिन्यापूर्वी, गेल्या 15-20 दिवसापूर्वी एक त्या ठिकाणा मृत्यू झाला, वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला. आणि त्या मृत्यूच्या संदर्भात त्याच्या रितसर कायदेशीर नोंदी न करता त्याची देवगड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हॉस्पिटलला त्या ज्या महिलेचा मृत्यू झालाय यांच्या नातेवाईकांनी फोनद्वारे हॉस्पिटलला कळवलं की आमची अशी डेट झालेली, आता आम्हाला त्यांना हॉस्पिटलला घेऊन यायचंय. तर तिथल्या हॉस्पिटलचे कर्मचारी त्या नातेवाईकाला सरळ सरळ सांगतात की इकडं बॉडी घेऊन येऊ नका, तुम्ही डायरेक्ट बॉडी YCMला घेऊन जावा. हा काय प्रकार आहे? जोपर्यंत स्थानिक प्रशासन किंवा स्थानिक हॉस्पिटलमधनं त्याची रिफरन्स म्हणून त्यांना दिला जात नाही, त्याचं डेट कन्फर्मेशन दिलं जात नाही, त्यावेळेस तोपर्यंत YCU मध्ये त्यांची बॉडीचं पोस्टमॉर्टम कसं होईल? मग याच इस्मांनी, या नागरिकांनी 100 नंबरला फोन केला पोलिसांना. पोलिसांनी पण अँब्युलन्स तयार केली
आणि मग तुम्ही वायसीएमला घेऊन जा, तुमचं तुम्ही काय करायचं ते करा, पूर्ण प्रशासनाला फोन करा. आणि देवरड कॅन्टॉन्मेंटच्या हॉस्पिटलमधले डॉक्टर्स असे सांगतायत, इथं आलं तर आम्हाला पंचनामा करावा लागेल, सगळी प्रोसेस करावं लागेल, वेळ जाईल त्याच्यामध्ये, त्यापेक्षा तुम्हीच तिकडे घेऊन जावा. पोलीस त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. मग अशा नागरिकांनी आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला फोन केला आणि मग त्यांनी स्वतः कुठलीही यंत्रणा न राबवता, कुठल्याही शासकीय नोंदी न करता परस्पर मशानभूमीमध्ये जाऊन त्या प्रेताचे अंतिम संस्कार केले. आणि मग तिथल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणच्या नोंदी केल्या नाहीत, प्रशासनाने मृत्यूदराच्या नोंदी केल्या नाहीत. नोंदी न करता त्या महिलेचं डेथ सर्टिफिकेट न घेता ती मृतदेह जाळला, या संदर्भाची तक्रार केली, त्याची FIR नोंद केली. याला जबाबदार कोण? आणि याची तक्रार माननीय COना दिलेली होती त्यांनी. अशा अनेक स्वरूपाच्या तक्रारी नागरिकांच्या त्या ठिकाणच्या आहेत. आणि म्हणूनच देवरड कॅन्टॉन्मेंट बोर्डाचे प्रशासन नागरी सुविधा देण्यात मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरिद्वार हे अपयशी झालेत का? देवरड कॅन्टॉन्मेंट बोर्डाच्या आर्थिक परिस्थितीला नेमके जबाबदार कोण? ठेकेदार, लोकप्रतिनिधी आणि तिथलं प्रशासन यांच्या अभद्र युक्तीमुळे, भ्रष्टाचारामुळे त्या ठिकाणच्या देवरड कॅन्टॉन्मेंट बोर्डाच्या आर्थिक परिस्थिती बिकटची झाली. ही जबाबदार त्यांना ते जबाबदार आहेत का? आणि जर नागरी सुविधा देण्यामध्ये देवरड कॅन्टॉन्मेंट बोर्डाचे CO अपयशी झालेले आहेत, तर त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा किंवा वरिष्ठांनी त्यांच्या पदाचा राजीनामा घ्यावा आणि त्यांना त्वरित हटवावं, अशी मागणी आता देवरड कॅन्टॉन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील लोकांची, आता नागरिकांची झालेली आहे. आणि त्यांनी ती का करू नये? या कोरोनासारख्या महामारीमध्ये खऱ्या अर्थानं कोरोना योद्धा म्हणून आपलं योगदान देत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांचा, डॉक्टरांचा, नर्सचा पुढच्या महिन्यात पगार होणार नाही, हे परिपत्रक काढणाऱ्या देवरड कॅन्टॉन्मेंट बोर्डाचे CO याची निंदा आम्ही करत आहोत. या परिपत्रकाची आम्ही निंदा करत आहोत. आणि या आर्थिक परिस्थितीला त्या ठिकाणच्या आपण या भ्रष्टाचाराकडं, वेळोवेळी आलेल्या तक्रारीकडं, नागरिकांनी दिलेल्या सूचनांकडं, दिलेल्या तक्रारीकडं COनी दुर्लक्ष करून, भ्रष्टाचाराला बढावा देऊन त्या ठिकाणी कदाचित या सगळ्या आर्थिक परिस्थितीला जबाबदारी त्यांची आहे आणि त्यांची जबाबदारी झालेली आहे. याचं कारण आज त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं नागरिकांना आरोग्यासारख्या मूलभूत सुखसुविधाही मिळत नाही. आणि म्हणून माझं प्रशासनाला, देवरड कॅन्टॉन्मेंट बोर्डाच्या वरिष्ठ प्रशासन अधिकाऱ्यांना, सदन कमांडच्या अधिकाऱ्यांना ही विनंती आहे की देवरड कॅन्टॉन्मेंट बोर्डाच्या हॉस्पिटलची गेल्या 2 वर्षातली आणि या ठिकाणी आताचे CO यांनी घेतलेला चार्ज, त्या दिवसापासूनची त्या ठिकाणची कामगिरी काय आहे? आतापर्यंतच्या त्या हॉस्पिटलमधले त्या काळातली OPD आणि आताच्या OPDचे प्रश्न, त्यावेळेस असणाऱ्या संपूर्ण सुखसुविधा त्या ठिकाणच्या ज्या काही निर्माण केलेल्या होत्या त्याही आता त्या ठिकाणी दिल्या जात नाहीत. मायनर सर्जरी देखील त्या ठिकाणी केल्या जात नाहीत. एवढंच काय, आज त्या ठिकाणची अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की गर्भवती महिलांना देखील आता खऱ्या अर्थानं त्या ठिकाणचे उपचार वेळेत मिळतात की नाही, हाही संशोधनाचा भाग आता म्हणायची वेळ त्या ठिकाणची आलेली आहे. जर नागरी सुविधा देण्यामध्ये अपयशी ठरलेल्या आपल्या कार्यकाळातल्या या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवरती इन्क्वायरी करावी आणि ताबडतोब त्यांना त्या पदावरून हटवून खऱ्या अर्थानं कार्यक्षम, प्रशासनावरती पकड असणारा आणि दोन्ही प्रशासनाचा महसूल आणि त्या ठिकाणची त्यातली आर्थिक परिस्थिती आताच्या जी खाईत घालवलेली आहे या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी, जी संपूर्ण गाईत बुडवलेलं आहे देवरड कॅन्टॉन्मेंट बोर्डला, हे सुधारणारा प्रशासकीय अधिकारी त्या ठिकाणचा चांगला त्या ठिकाणी नियुक्त करावा, तरच खऱ्या अर्थानं देवरड कॅन्टॉन्मेंट बोर्डाच्या नागरिकांना मूलभूत सुखसुविधा मिळतील, असं माझं मत झालेलं आहे. आणि हीच मागणी मी या ठिकाणी करतो.
नमस्कार.